नमस्कार, माझे नाव चैतन्य यशनाथ बाबू, इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव कोल्हा. एका जंगलात कोल्हा राहत होता आणि एका जंगलात कोल्हा आणि लांडगा आणि मुंगूस आणि उंदीर राहत होते. त्यांचा दिनक्रम रोजचा नित्यक्रम. ज्याने एकाने शिकार केली त्याने त्याचे 5 वाटे करायचे. थँक्यू. माझे नाव रुपाली तुळशीदास जाधव. मी आता 7वीत शिकते. माझे गोष्टीचे नाव आहे लबाड लांडगा. एका दिवशी लबाड लांडगा फिरायला गेला होता. त्याला एक उसाचं शेत दिसलं. तो खूप खुश झाला, पण त्याला नदी पार करायची होती. कोल्हा खूप चतुर होता. त्याने इकडे तिकडे बघितले. त्याला खूप एक मोठस उंट दिसलं. उंट तिथे जाऊन म्हणाला, तो उंट चल ना, आपण ऊस खायला जाऊ. त्यांनी पण हो सांगितले. दोघं पण निघाले. उंट म्हणाला, आपण आता नदी पार कशी करून जायची? कोल्हा म्हणाला, अरे तू चल, मी तुझ्यावर बसते आणि आपले ऊस खायला जाऊ. दोघं पण नदी पार करत होते. नदी पण पार करून घेतली आणि ऊस खात होत कोल्हा. आणि कोल्ह्याचं पोट भरलं आणि कोल्हा खूप ओरडायला लागला. मालिक आला आणि कोल्हा तर ऊसाच्या बागा शेतात दबून गेला, पण उंट राहिला आणि उंटला खूप मारलं. उंटला पण खूप राग आला. नदी पार करताना तो उंट खाली खाली डुबत चालला होता आणि कोल्हा बुडून गेला. माझे नाव ज्ञानेश्वरी अशोक चौधरी. मी 7वीत शिकते. माझ्या गोष्टीचे नाव आहे ससा आणि कासव. एका जंगलात ससा आणि कासव हे दोघं राहत होते. ते दोघं खूप छान मित्र होते. एके दिवशी त्यांनी ठरवलं की शर्यत लावायची. ससा म्हणाला, चालेल, शर्यत लावायची. मग ससाने कासवाला सांगितले, तू तर एवढा हळू चालतो, तू काही जिंकणार नाही, मीच जिंकेल. ससा पुटपट पुढे निघून गेला आणि तो इतका जोरात गेला की त्याला दम लागला. तिथे एक मोठं झाड होतं. त्याच्या खाली तो बसला. त्याला वाटलं की थोडा वेळ बसू. कासव जवळ आला किंवा आपण पुढे निघून जाऊ, पण तो तिथे बसला आणि तिथंच झोपून गेला. कासव मागून हळूहळू येत शर्यत जिंकून गेला. तरी ससाला जात नाही आली. तात्पर्य, आळशीपणा कधी करू नये. थँक्यू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माय नेम इज प्रतीक वाघमारे, क्लास 7. माझ्या गोष्टीचे नाव उंदराची टोपी. एक दिवशी एक उंदीर चालत होता. त्याला एक टोपी सापडली. ते टोपी घेऊन तो धोबी दादाकडे गेला. धोबी दादाने त्याची टोपी धुवून दिली आणि तो गळ्यात ढोलकी घातली आणि डोक्यावर टोपी ठेवली आणि तो राजवाड्यात गेला आणि म्हणाला, राजा मस्त, राजाचा मेल चांगला, असा म्हणाला. राजाने हुकूम दिलं, जा त्याला पकडून आणा. सैनिक गेले आणि त्याला पकडून आणले. राजाने त्याची टोपी काढली आणि फेकून दिली. डबल म्हणाला, राजा भिकारी, माझी टोपी घेतली. राजा भिकारी, माझी टोपी घेतली. थँक्यू. माझे नाव कल्याणी राम चौधरी. मी इयत्ता 6वी शिकते. माझे गोष्टीचे नाव बुद्धिमान कावळा. एक कावळा उडत होता. त्याला तहान लागली होती. त्याला पाणीच नव्हतं मिळत. मग त्याला एक मडका दिसला होता. मग तो तिथे गेला तर पाणी खाली होतं. मग त्याला युक्ती सुचली आणि दगड खाली होते म्हणून त्याने छोटे छोटे दगड ते मडक्यात टाकले. पाणी वर आला. तो पिऊन आणि उडून गेला. थँक्यू.